नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत तर देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ की अशुभ आहे? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घेऊयात. धार्मिक मान्यतेनुसार देवघरात कलशावर नारळ ठेवण्याची परंपरा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. कित्येकदा या नारळाला कोंब येतो किंवा तडा जातो. हे शुभ किंवा अशुभ? शास्त्रात काय म्हटले ते पाहूयात. हिंदू धर्मात देवघरात कलशावर नारळ ठेवण्याची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार हा कलश कुलदेवतेच्या नावाने ठेवला जातो. कलश आणि नारळ हे दोन्ही मंगल, समृद्धी आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य, पूजा, गृहप्रवेश, विवाह, नवरात्र, सत्यनारायण पूजा किंवा धार्मिक विधी सुरू करण्यापूर्वी कलश स्थापना केली जाते. देवघरातील या नारळाची दररोज पूजा केली जाते, पण अनेकदा या नारळाला कोंब येतो किंवा तडा जातो. अशा परिस्थितीत कोंब आलेल्या नारळाचं काय करावं? तर नारळाला कोंब येणं, तडा जाणं शुभ की अशुभ आहे? तर असे अनेक प्रश्न पडतात. त्यामुळे आज जाणून घेऊयात देवघरातील नारळाबाबत असं झाल्यावर काय करावं? शास्त्रात याबाबत काय म्हटलंय? तर देवघरातील नारळाला कोंब येणे शुभ की अशुभ? शास्त्रात म्हटलंय, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतानुसार देवघरातील नारळाला कोंब येणे हे शुभ संकेत मानले जातात. नारळाला श्रीफळ म्हटले जाते आणि तो देवी लक्ष्मी शुभतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे कोंब फुटणे म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा, प्रगती, समृद्धी किंवा नवीन सुरुवातीचे प्रतीक असल्याची लोकमान्यता आहे. असं सांगितलं जातं की देवघरातील नारळाला कोंब येणं म्हणजे देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठी असल्याचा संकेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या नारळाला कोंब आला तर घरात समृद्धी येते, कुटुंबातील सदस्याच्या प्रगतीत वाढ होते. एकंदरच नारळाला कोंब येणं हे शुभ असून आर्थिक उन्नतीचे संकेत आहे. तर कोंब आल्यावर काय करावं हे पाहूयात आपण. देवघरातील नारळाला कोंब आला असेल तर नारळाला मोकळ्या जागेवर तुम्ही लावू शकता. असे केल्याने रोपाची चांगली वाढ होईल. शहरात मोकळी जागा किंवा शेतात लावणं शक्य नसेल तर बाल्कनीत लावता येईल. बाल्कनीत नारळाचा कोंब लावण्यासाठी माती आणि शेणखत यांचा देखील समावेश करावा, जेणेकरून नारळाची चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होईल. तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी नक्की पहा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुढे पाहूयात. कोंब आल्यावर काय करावं? देवघरातील नारळाला कोंब आला असेल तर नारळाला मोकळ्या जागेवर तुम्ही लावू शकता. असे केल्याने रोपाची चांगली वाढ होईल. शहरात मोकळी जागा किंवा शेतात लावणं शक्य नसेल तर बाल्कनीत लावता येईल. बाल्कनीत नारळाचा कोंब लावण्यासाठी माती आणि शेणखत यांचा देखील समावेश करावा, जेणेकरून नारळाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होईल. तर नारळाला तडा जाणे म्हणजे काय असतं? शुभ असतं की अशुभ असतं? त्याचं वैज्ञानिक कारण पाहता तापमान आणि आर्द्रता किंवा नारळ सुकल्यामुळेही तडे जाऊ शकतात. मात्र काही लोकपरंपरांमध्ये तडा जाणे हा पूजेतील नारळ बदलण्याचा संकेत मानला जातो. अशा वेळी तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करणे किंवा झाडाखाली ठेवून नवीन नारळाची स्थापना करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. तर वास्तुशास्त्र काय सांगते ते पाहूयात आपण पुढे. वास्तुशास्त्रात देवघर स्वच्छ, सात्विक आणि व्यवस्थित ठेवण्यावर भर दिला जातो. त्यामुळे देवघरात ठेवलेला नारळ खराब होऊ लागला, बुरशी आली किंवा पूर्णपणे सुकून गेला असेल तर तो योग्य विधीने विसर्जित करून नवीन नारळ ठेवणे योग्य मानले जाते. तर आपण पाहूयात शास्त्रीय कारण. शास्त्रीय कारण पाहता पूजा करताना नारळ दीर्घकाळ राहिला तर नैसर्गिक बदल सुरू होतात. अनेकदा नारळाच्या कडक अशा आवरणातून कोंब येतो आणि अंकुर येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे देवघरातील नारळाला कोंब येणं शुभ किंवा अशुभ नसून हे ऋतुचक्रावर अवलंबून आहे, असे शास्त्रीय कारण सांगितले आहे व्हिडिओमध्ये. तर नारळाला कोंब येणे किंवा तडा जाणे याबाबत वेगवेगळ्या समजुती, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतेनुसार देवघरात ठेवलेल्या नारळाला कोंब येणे किंवा तडा जाणे याबाबत वेगवेगळ्या समजुती प्रचलित आहेत. यांना सर्वमान्य शास्त्रीय नियम मानले जात नाहीत, तर त्या प्रामुख्याने लोकपरंपरा आणि श्रद्धांवर आधारित आहेत. तर पुढे पाहूयात आपण. कोंब येणे म्हणजे तर अनेकांच्या श्रद्धेनुसार शुभ आणि समृद्धीचे प्रतीक. तडा जाणे शास्त्रानुसार अशुभ असल्याचा ठोस आधार नाही. अनेकदा ते नैसर्गिक कारणामुळे घडते. महत्त्वाचे असे की अशा घटनांमुळे अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा आणि विवेकाने पाहणे अधिक योग्य मानले जाते.
तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजलेच असेल की नारळाला कोंब आला किंवा तडा गेला असेल तर काय करावं. त्याचं मी ह्या व्हिडिओमधून शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारण पण तुम्हाला सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे जान्हवी जाधव. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.